यावेळेला एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हातकणंगले मतदारसंघामध्ये मध्यरात्री काही गाठीभेटी घेतल्या आहेत। धैर्यशील मानेंना विजयी करण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली असून मध्यरात्री 1 वाजता त्यांनी आमदार विनय कोरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, तर रात्री 2:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या घरी सुद्धा जाऊन भेट घेतल्याचं कळतंय। खासदार धैर्यशील माने हे सुद्धा त्यावेळी उपस्थित होते आणि धैर्यशील मानेंना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातकणंगले मतदारसंघामध्ये मध्यरात्री काही गाठीभेटी घेतल्यात। धैर्यशील मानेंना विजयी करण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली असून मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांनी आमदार विनय कोरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, तर रात्री 2:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी जयसिंगपुरात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरी सुद्धा जाऊन त्यांची भेट घेतली। त्यामुळे रात्रीच्या सुमारास अगदी मध्यरात्री म्हणायला हरकत नाही हातकणंगले मतदारसंघामध्ये झालेल्या या घडामोडी आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हातकणंगलेमध्ये गेले होते आणि तिथे मध्यरात्रीनंतर त्यांनी काही गाठीभेटी घेतल्यात। एकीकडे विनय कोरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, तर दुसरीकडे जयसिंगपूरमध्ये यड्रावकरांच्या घरी सुद्धा जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांची रात्री 2:30 वाजता भेट घेतली आणि उद्देश एकच, तो म्हणजे धैर्यशील मानेंना विजयी करणं आणि यासाठीच शिंदेंनी आता कंबर कसली असं म्हणायला हरकत नाही। मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार विनय कोरेंच्या घरी पोहोचले होते, तिथे ही गाठभेट झाली, तर रात्री 2:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी जयसिंगपुरामध्ये जाऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली। त्यामुळे हातकणंगलेमध्ये सध्या मोठी चुरस एकीकडे पाहायला मिळते। तर अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, हातकणंगलेसाठी रात्रीत घडलेल्या घडामोडी काय अधिक माहिती? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले मतदारसंघातलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मध्यरात्री येथे अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या। यामध्ये माजी मंत्री यांनी आमदार विनय कोरे यासोबत राजेंद्र यांचा सुद्धा विषय, त्यांच्या घरी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयावरती खलबत केली आणि या सगळ्या मतदारसंघामधलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली आणि हे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न हे तो मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। विशेषतः याच मतदारसंघामध्ये जे अपक्ष आमदार आहेत आणि महायुतीला पाठिंबा दिलेले आहेत प्रकाश चव्हाणे यांनी सुद्धा हे ते निवडणूक लढण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे त्यांचं हे बंड शांत करण्याची जबाबदारी या दोघांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवलेले आहे। एकूणच मध्यरात्री अनेक विषयावरती खलबत या ठिकाणी आहे ते मुख्यमंत्री यांच्यासोबत मध्ये विशेषतः मुख्यमंत्री तब्बल 3 तास बंद दाराआड विनय कोरे यांच्याशी चर्चा करत होते। त्यामुळे एकूणच या सगळ्या डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये किंवा बंडखोरी रोखण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलंय का, हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी। आणि या बातमीसोबतच वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची।